नमस्कार, मी प्रशांत कदम. उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत ज्या प्रकरणामध्ये खटला दाखल झालेला होता, त्यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं आणि कदाचित आज ना उद्या त्या प्रकरणामध्ये अदानींना अटक देखील होऊ शकते का, अशी चर्चा सुरू होती. त्या प्रकरणासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे. न्यूयॉर्क टाइम्स आणि ब्लूमबर्ग या दोन वर्तमानपत्रांनी या संदर्भातली बातमी दिलेली आहे. आणि बातमी काय आहे, तर या संपूर्ण प्रकरणामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधातले जे चार्जेस आहेत ते रद्द करण्याची तयारी अमेरिकेनं दाखवलेली आहे. आणि त्या बदल्यामध्ये एक सेटलमेंट अदानी आणि US कोर्ट किंवा अमेरिकन सरकारमध्ये झालेली आहे. न्यूयॉर्क टाइम्सचं हेडिंग बघा, US सेट टू ड्रॉप चार्जेस अगेन्स्ट इंडियन बिलियनरी अक्यूज्ड ऑफ फ्रॉड. आता ही जी सेटलमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी हे दोघे मिळून एकत्रितपणे $18 मिलियन, $18 मिलियन म्हणजे रुपयात किती, तर 175 कोटी रुपये इतका दंड भरण्यास तयार झालेले आहेत. केवळ हा दंड नाही आहे, याच्या पलीकडे जाऊन अमेरिकेमध्ये तब्बल $10 बिलियन गुंतवणूक, 90,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अमेरिकेमध्ये करण्याची तयारी आणि 15,000 अमेरिकन तरुणांना रोजगार देण्याची सुद्धा तयारी गौतम अदानींनी या सगळ्या प्रकरणामध्ये दाखवलेली आहे. म्हणजे बघा, या संपूर्ण केसमधली गुंतागुंत इतकी आहे की याच्यामध्ये नेमका फायदा कोणाचा झालेला आहे आणि तोटा कोणाचा, हे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाचे नीट अँगल समजून घेतल्याशिवाय कळणार नाही आहे. म्हणजे हा जो आरोप होता गौतम अदानी यांच्या विरोधातला, तो आरोप भारतामध्ये लाच दिल्याचा होता. त्याच्या संदर्भात अमेरिकन बँकांची फसवणूक केली, याच्यामुळं ही केस दाखल झालेली होती. आणि त्याच्या बदल्यामध्ये एका केसमुळं अमेरिकेला काय मिळणार आहे, तर तब्बल 90,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. मग भारताला या बदल्यात नेमकं काय मिळालं? आणि भारतामध्ये अशा पद्धतीनं सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन आपलं काम करून घेणं, याला तर मास्टर स्ट्रोक समजलं जातं. तिथं मात्र एक क्रिमिनल केस दाखल होते आणि त्या केसमधून आपला हात सोडवण्यासाठी गौतम अदानींना अमेरिकेत इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदल्यात कराव्या लागत आहेत. बरं, आता पुन्हा या सगळ्या गोष्टी अदानी जे करणार आहेत, जो पैसा उभारणार आहेत, तो काही स्वतःच्या खिशातला उभारणार नाही आहेत ना. त्यांना पुन्हा फंडिंग करण्यासाठी, त्यांना कर्ज देण्यासाठी आपल्या सार्वजनिक बँका तयारच आहेत. म्हणजे उद्या तुमच्या माझ्या पैशातूनच हे सगळं गौतम अदानी फेडणार आहेत अमेरिकेला आणि आपली सुटवणूक जी आहे ती याच्यातनं करून घेणार आहेत. आता केस बघा किती इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला गॉडफादरमधला तो डायलॉगसुद्धा आठवत असेल, ज्याच्यामध्ये डॉन कॉर्लिओनी म्हणतो, आय विल मेक हिम ॲन ऑफर ही कांट रिफ्यूज. आणि तशाच पद्धतीची ऑफर या प्रकरणामध्ये दिली गेलेली आहे का? फक्त इथं गॉडफादर नेमका कोण आहे, ज्याचा अधिक फायदा झालेला आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि गंमत काय आहे याच्यामध्ये, पैसा काहीही करू शकतो, पैशानं काहीही विकत घेता येऊ शकतं, हेच पुन्हा या केसच्या निमित्तानं दिसतंय. कारण अदानींच्यावरती आरोप झाले बिडेन यांच्या काळामध्ये, त्यावेळी बिडेन यांचं सरकार होतं नोव्हेंबर 2024मध्ये. त्याच्यानंतर सातत्यानं या केसचा वापर जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सुद्धा भारताला आणि विशेषतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमवण्यासाठी होत होता का? भारत आणि अमेरिकेमध्ये जी डील झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचे कंगोरे आहेत का? असा थेट आरोप राहुल गांधींनी या प्रकरणामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळं या केसच्या निमित्तानं आपण जे गमावलेलं आहे त्याची चर्चा नीट करणं गरजेचं आहे. अदानींनी काय केलं बघा, अदानींनी या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःची सोडवणूक करण्यासाठी थेट डोनाल्ड ट्रम्प यांचाच वकील गाठला आणि त्याच वकिलाच्या माध्यमातून आता अमेरिकेत $10 बिलियन, 90,000 कोटी रुपये जवळपास इतकी इन्व्हेस्टमेंट ते अमेरिकेत करणार. आणि जणू काही आता झालेलंच नाही आहे. म्हणजे ते क्रिमिनल चार्जेस जे आहेत ते सुद्धा कदाचित उद्या रद्द होतील. आणि डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः एक उद्योगपती आहेत, धंदेवाईक माणूस आहेत. आणि त्यामुळं या सगळ्याच्या बदल्यात बिझनेस कसा काढून घ्यायचा
हे कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये स्वतःसाठी करून घेतलेलं आहे. त्यामुळं प्रकरण जे आहे ते अतिशय पूर्णपणे गुंतागुंतीचं आहे आणि ते नीट समजून घ्या. मुळामध्ये ही केस काय आहे याच्याकडे आपण आधी नजर टाकूयात. 2021 मध्ये अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीनं बॉन्ड ऑफर केलेले होते, ज्याच्या माध्यमातून त्यांना पैसा उभा करायचा होता. त्यावेळी भारतातल्या अनेक सरकारी अधिकाऱ्यांना त्यांनी लाच दिली. अदानींची सौर ऊर्जा जी आहे ती मार्केट रेट किंवा त्याच्यापेक्षा चढ्या दरानं खरेदी करण्यासाठीची ही लाच होती. किती लाच दिली गेलेली होती तर $265 मिलियन, म्हणजे जवळपास 2500 कोटी रुपयांची लाच भारतामध्ये, ही अमेरिकेत दिली गेलेली नाही आहे. केस जरी अमेरिकेत चालत असली तरी लक्षात घ्या, आपल्याकडं त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे. आपल्याकडं जणू हे सगळं नॉर्मल आहे. अशा पद्धतीनं काहीही बोभाटा नाही आहे. आरोप आपल्या अधिकाऱ्यांना आपल्या इथल्याच प्रोजेक्टच्या संदर्भात झालेला आहे लाचखोरीचा, आणि त्याच्याबद्दल खटला अमेरिकेत चाललेला आहे. आता त्याच्यात अमेरिकेचा वाटा किती आहे गुंतवणुकीत ते पण बघा. बॉन्ड ऑफरिंगमधून अदानी ग्रीननं $750 मिलियन, म्हणजे जवळपास 7,192 कोटी रुपये उभे केले. त्यातले $175 मिलियन, म्हणजे 1,678 कोटी रुपये जे आहेत ते US बँकांमधून आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमधून उभे केले. आता हे पैसे US मधून उभे करताना कंपनीनं या बदल्यात सरकारी लाचखोरी केल्याची माहिती लपवली, US बँकांना अंधारात ठेवलं आणि तिथल्या नियमाचा तो भंग आहे म्हणून 20 नोव्हेंबर 2024ला याबाबत US सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन SEC, जसं आपल्याकडं सेबी आहे तशी तिथली ती रेग्युलेटरी संस्था आहे, त्यांनी तक्रार दाखल केली. म्हणजे बघा, एकूण फंड रेझिंग या बॉन्ड ऑफरिंगमधून जे झालेलं होतं ते जवळपास 7,192 कोटी. त्यातलं साधारणपणे 15 ते 20% फक्त US मधून झालेलं होतं. पण तरीसुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये अदानींच्या सोबत जी एक US फर्म इन्व्हॉल्व्ह होती, त्या फर्मच्या माध्यमातून अमेरिकेनं ही माहिती मिळवली की या प्रकरणामध्ये लाचखोरी झालेली आहे आणि त्या प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधात रीतसर खटला दाखल करून आता याच्या बदल्यामध्ये अमेरिकेला इतकं सगळं मिळणार आहे. आता प्रश्न साहजिकच उपस्थित होतो की सातत्यानं ज्यावेळी आपली आणि अमेरिकेची डील होत होती त्यावेळी सुद्धा राहुल गांधी असं म्हणत होते की पंतप्रधान मोदींचं असं काय गुपित डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे की ज्याच्यामुळं त्यांनी इतकी मोठी शरणागती पत्करलेली आहे. आपण भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची घोषणा अमेरिकेमधनं होते, त्याच्यानंतर सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की मोदी जे आहेत ते माझ्या विरोधात एक शब्दही काढू शकत नाही, मी त्यांचं करिअर बर्बाद करू शकतो. हे थेट विधान आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं, आणि ते नेमकं कशासाठी होतं या सगळ्याची उकल आता या केसच्या माध्यमातून होतीये का? बघा, अमेरिकेसोबतची महागडी डील आपण अदानींच्यासाठी मान्य केली आहे का याच्याबद्दलचे आरोप का होत आहेत? मोदींनी अमेरिकेमध्ये $500 बिलियन गुंतवणूक भारत करेल असं म्हटलेलं होतं. त्यातले आता $10 बिलियन अदानी गुंतवत आहेत. या निमित्तानं भारतामध्ये अमेरिकन ॲग्री प्रोडक्ट्सला परवानगी आयातीसाठी आपण द्यायला निघालेलो होतो, आणि अदानी आता 15,000 रोजगार हे अमेरिकेत उभारायला तयार झालेले आहेत. आणि अदानी यांची स्ट्रॅटेजी पण बघा, म्हणजे अमेरिकेमध्ये आपल्या विरोधात खटला चालतो आहे, त्याच्यातनं आपल्याला सुटायचं आहे, तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली तर या प्रकरणामध्ये वकील असा निवडला की जो डोनाल्ड ट्रम्प यांचाच टीममधला सहकारी आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये ॲझ्युरिया नावाची एक US फर्म ही सहभागी होती. US कोर्टानं त्यामुळं गौतम अदानींना समन्स बजावलेलं होतं. भारत सरकारनं ते समन्स कायम लांबवत ठेवलं. आज ना उद्या आपल्याला अटक होईल ही टांगती तलवार अदानींच्यावरती होती, आणि आता आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करून त्यांनी आपली या संपूर्ण प्रकरणातनं सुटका करून घेतलेली आहे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममधल्या वकिलाला हायर केलं, ज्याचं नाव आहे रॉबर्ट जे ज्युफ्रा ज्युनियर. म्हणजे किती कमालीचं प्रकरण आहे बघा की या प्रकरणामध्ये संपूर्ण जो व्यवहार झाला, सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा जो आरोप आहे, आणि ती लाच किती तर 2,000 कोटी रुपयांच्या आसपासची लाच आहे. त्या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याकडं काहीच नाही, अमेरिकन कंपन्यांची फसवणूक केली, आणि ती फसवणूक म्हणजे काय तर आम्हाला केवळ तुमच्या या लाचखोरीची माहिती दिलेली नाही आहे. अमेरिकेमध्ये अशा पद्धतीनं दलाली करणं हे
बेकायदेशीर नाही आहे. लायझनिंग करणं तिकडं कायदेशीर आहे. फक्त त्याची माहिती जी आहे ती नीट द्यावी लागते पद्धतशीरपणे, आणि ती माहिती लपवली याचा अर्थ तुम्ही आमच्या नियमांचा उल्लंघन केला, ही ती केस आहे. आणि याच्यातले आकडे बघा तुम्ही, म्हणजे $175 मिलियन, म्हणजे 1691, साधारणपणे 1600 कोटी रुपयांचा त्यावेळी प्रश्न होता अमेरिकेच्या माध्यमातून. पण त्याच्या बदल्यात त्यांनी काय मिळवलं? 175 कोटींचा दंड आणि प्लस 90,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट. म्हणजे किती पट झाली? 90 पट जवळपास इन्व्हेस्टमेंट, 90 पट लाभ अमेरिकेनं आपल्या पदरामध्ये पाडून घेतला. गौतम अदानी यांची मानगूट पिरगाळून आणि त्यांना आपल्या कायद्याचा धाक दाखवून. म्हणजे याच्यामध्ये अल्टिमेटली डोनाल्ड ट्रम्प हे कसे धंदेवाईक माणूस आहेत. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा, म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सच्या या बातमीसुद्धा म्हटलेलं आहे की याच्या आधीसुद्धा अनेक लोकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा बिझनेस डीलच्या बदल्यामध्ये त्यांच्यावरच्या चार्जेसमध्ये सवलत दिलेली आहे. आणि तीच गोष्ट आता गौतम अदानींच्या बाबतीत सुद्धा होताना दिसते आहे. त्यामुळं या सगळ्यामध्ये नुकसान शेवटी कोणाचं झालं, आणि शेवटी हे जे होणार आहे त्याच्यामुळं कदाचित गौतम अदानींना आता आपले इंटरनॅशनल फंड्स रेज करण्यासाठीची मुभा मिळत राहील. त्यांना ते करण्यासाठी इतर काही बँका मदत करायला पुढे येतील का हे बघावं लागेल. पण ही एक केस दाखवून देते की पैसा जो आहे तो काय करू शकतो आणि पैशानं तुम्ही काय विकत घेऊ शकता. भारतानं खरोखर या सगळ्या प्रकरणामध्ये विचार करायला पाहिजे. आपल्याकडं सुद्धा जसं या प्रकरणामध्ये SEC, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन अमेरिकेचं काम करत होतं, आपल्याकडं सेबीकडे 9 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. पण आपल्याकडं एकाही प्रकरणामध्ये गौतम अदानींच्यापर्यंत पोहोचण्याची हिंमत आपल्या व्यवस्थांना झालेली नाही आहे. आणि आज आपल्याकडं बातम्या पण बघा, अनेक पोर्टल्सनी बातम्या इतक्याच दिलेल्या आहेत की गौतम अदानी यांच्या विरोधात चार्जेस जे आहेत ते रद्द करण्याच्या तयारीमध्ये अमेरिका आहे, त्यांना मोठा दिलासा. पण ही बाब मात्र लपवली जाते की त्याच्या बदल्यात ते अमेरिकेला काय देणार आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी ते कबूल झालेले आहेत. त्यामुळं या बातम्या किंवा हे अँगल्स तुम्हाला अशा स्वतंत्र पत्रकारितेच्याच प्लॅटफॉर्मवरून ऐकायला मिळतील. त्यामुळं पुन्हा एकदा विनंती, ज्या लोकांनी आपलं चॅनल मेंबरशिप जॉईन केली नसेल, मेंबरशिप जॉईन करणं खूप सोपं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जा, जॉईनचं बटन दाबा आणि महिन्याला अवघे 180 रुपये इतकी छोटी किंमत आहे. जेव्हा आपल्या देशातला मीडिया हे सगळे उद्योगपती विकत घेऊ लागलेले आहेत, तेव्हा हा मीडिया विकला जाऊ नये, तो तुमच्यासाठी, तुमच्या हिताचा राहावा, याच्यासाठीची ही छोटीशी किंमत, छोटंसं अपील आहे, ज्या माध्यमातून पत्रकारितेचा बुलंद आवाज कायम राहील. त्यामुळं अजूनही ज्या लोकांनी हे सबस्क्राईब केलं, मेंबरशिप घेतली नसेल, त्यांना पुन्हा एकदा आवाहन, जेणेकरून आपला हा स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज जो आहे तो बुलंद होत राहील. या संपूर्ण बातमीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्ससुद्धा नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.